नमस्कार. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. जळकोट भीमनगर येथे अंतर्गत गटारी तुंबल्या, पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आदीसह अनेक समस्या. संबंधित ग्रामपंचायत विकास अधिकारी, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी यांचे अक्षम्य दुर्लक्ष. रिपाई आठवलेने दिला ग्रामपंचायतला टाळा ठोकण्याचा इशारा. तुळजापूर तालुक्यातील भीमनगर जळकोट येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम प्रलंबित असून भीमनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन एका ठिकाणी फुटलेली असून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे आणि तेच पाणी परत पाईपमध्ये जाऊन पाणी दूषित होत आहे आणि त्यामुळे अंतर्गत गटारे पाण्याने तुंबल्याने येथे घाणीचं साम्राज्य पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या समोरील पटांगणात बसवण्यात आलेल्या हायमास्ट पथदिवे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बंद स्थितीत आहेत आणि अशा अनेक समस्यांनी येथील भीमनगर घेरलेले आहे. अनेक वेळा संबंधितांना तोंडी विनंती करून सुद्धा येथील ग्रामपंचायत विकास अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्षच केले आहे, अशी लेखी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संबंधित गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे. आणि याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी एक लेखी निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की येथील भीमनगरमध्ये अनुसूचित जाती नवबौद्ध विकास घटक योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देऊन अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून ते काम अर्धवट अवस्थेत असून हत्ती गेलं आणि शेपूट अडकलं अशी अवस्था आहे. संबंधित गुत्तेदारांनी अर्धवट काम करून हे काम सोडून दिलेलं आहे. तरी गेल्या 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेले सिमेंट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे आणि येथील मुकुंद लोखंडे यांच्या घरासमोरील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटलेली असून त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ते दूषित पाणी प्यायल्याने येथील लहान बालके तसेच नागरिकांना याचा त्रास होतो आहे. त्या पाण्यामुळे अंतर्गत गटारी या तुंबलेल्या असून भीमनगर परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच या गटारीचे घाणपाणी ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटले आहे तिथून मिसळत आहे आणि ते भीमनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी नळाला जात आहे. त्यामुळे येथील पाणी टाकी 6 महिने धुतली जात नाही आणि पाण्यामध्ये जंतुनाशक पावडर टाकली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे येथील अबालवृद्धांना आजाराला सामोरं जावं लागत आहे. तसेच समाज मंदिर समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर पटांगणामध्ये बसवण्यात आलेल्या हाय मोस्ट पथदिवे 2 ते 3 वर्षांपासून बंद स्थितीत आहेत. तरी या सर्व समस्यांकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन या सर्व समस्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत दिनांक 14 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण कराव्यात. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामपंचायतला टाळाठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदरचे निवेदन हे पंचायत समिती तुळजापूरचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी स्वीकारले असून या प्रसंगी रिपाईचे जिल्हा सचिव SK गायकवाड हे उपस्थित होते. तुळजाई एक्सप्रेससाठी अरुण लोखंडे.